तामिळनाडूमध्ये ऐतिहासिक राजकीय बदल घडवून आणत TVK प्रमुख थलपती विजय यांनी दमदार विजय मिळवलेला आहे। थलपती विजय उद्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याची माहिती मिळते। चेन्नईमधल्या जवाहरलाल नेहरू इंडोर स्टेडियममध्ये त्यांचा मुख्यमंत्री पदाचा शपथविधी होईल। नुकतीच अभिनेता विजय यांची TVKच्या विधिमंडळ गटनेतेपदी एकमताने निवड झाली आहे। थलपती विजय सरकार स्थापनेसाठी कुणाची मदत घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। आणि TVK पक्षाने विधानसभेच्या 234 पैकी 108 जागांवर विजय मिळवून तामिळनाडूत सगळ्यात मोठा पक्ष म्हणून आपलं स्थान मिळवलं खरं, पण तरी बहुमतासाठी त्यांना 10 जागा कमी पडतायत। आणि यासाठी TVKने 5 खासदार असलेल्या काँग्रेस आणि 2 खासदार असलेल्या VCK सारख्या छोट्या पक्षांकडे पाठिंब्यासाठी चाचपणी सुरू केली। काँग्रेसकडून TVKला सशर्त पाठिंबा देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून कळते। तसंच विरोधी पक्ष अण्णा द्रमुकचे 30 पेक्षा जास्त आमदार TVK सोबत जाण्यासाठी अनुकूल असल्याचं बोललं जातंय। मात्र भाजपचा मित्रपक्ष आणि NDAचा घटक असलेल्या अण्णा द्रमुकचा पाठिंबा विजय घेतील का, हाच खरा प्रश्न आहे। शिवाजी काळे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। शिवाजी, दक्षिणेत हे राजकारण कसं शिजतंय नेमकं? नम्रता, जर पाहिलं गेलं तर सगळ्याच देशामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं राजकारण शिजताना पाहायला मिळते। महाराष्ट्रामध्ये शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचं राजकारण करणाऱ्या पक्षाला पराभव होण्याचा सामना करावा लागला। केरळमध्ये डाव्यांची सत्ता गेली, देशामध्ये कुठेही डावे नाहीयेत। आणि दुसरीकडे 1967 पासून ज्या ठिकाणी द्रविडियन विचाराची सत्ता होती आलटून पालटून, ती सत्ता देखील गेलेली आहे। आणि तिथेच तामिळनाडूमध्ये सेक्युलरिझमच्या नावाखाली आता विजय हे सत्तेत आलेले आहेत। लोकांना खरं तर बदल पाहिजे होता, त्यामुळे लोकांनी त्यांना स्वीकारलेले आहे। आता प्रश्न असा आहे की काँग्रेसने साधारण जर पाहिलं गेलं तर आता पाठिंबा दिलेला आहे, त्यांच्याकडे 5 आमदार आहेत। आणि आता हा पाठिंबा थेट सरकारमध्ये सहभागी होऊन दिला जाणार आहे की बाहेरून असेल हे अद्यापर्यंत स्पष्ट झालेलं नाहीये। त्यामुळे काँग्रेस सरकारमध्ये सहभागी होत आहे की हे पाहणं महत्वाचं, कारण काँग्रेस स्वतः विजय यांच्या विरोधात DMK सोबत विरोधात लढलेला आहे। मात्र विजयन आणि राहुल गांधी यांचे चांगले संबंध आहेत। या अगोदर देखील थेट राहुल गांधी यांनी त्यांना काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर दिली होती 2009 ला। तेव्हापासून राहुल गांधी आणि विजय यांचे संबंध राहिले आहेत। अलीकडच्या काळामध्ये AIADMK देखील काँग्रेसची बार्गेनिंग पॉवर कमी व्हावी यासाठी काही आमदार जे आहेत अशी भूमिका घेत आहेत की आपण विजय सोबत जायला पाहिजे। मात्र विजय यांच्या पक्षाचं म्हणणं आहे की आपली विचारधारा ही सेक्युलर आपण मांडलेली आहे, सामाजिक न्यायाची लढाई आपण लढणार असं त्यांनी सांगितलेलं आहे। आणि सर्व समाज घटकांना एक वेगळा बदल हवा आहे, म्हणून लोकांनी अनेक म्हणजे DMK AIADMK ने महिलांसाठी मोठमोठ्या योजना दिल्या होत्या। 2-2 हजार रुपये महिन्याला देण्याचं आश्वासन दिलं होतं, फ्रीज देण्याचं आश्वासन दिलं होतं, तरीही महिलांनी विजय यांना मतदान केलेलं आहे। याचा अर्थ कल्याणकारी योजनांसोबत एक भावनात्मक बंधन, एक नातं देखील महिलांनी या ठिकाणी पाहिलं आहे। 51% महिला ज्या आहेत त्यांनी बहुतांश प्रमाणामध्ये विजय यांना मतदान केलं। तर जनमताचा जो आदर ठेवून जनमत कोणाच्या बाजूने आहे हे जर पाहिलं ते विजयच्या बाजूने आहे। त्यामुळे काँग्रेसने या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे। आणि PVK नावाचे जे पक्ष आहेत, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने राजकारण करतात, सामाजिक न्यायाची लढाई लढतात, ते पक्ष आता जर आपण पाहिलं तर विजय यांच्या सोबत येतील। विजय हे शपथ घेतील, लोकांच्या मोठ्या आशा अपेक्षा आहेत त्या कितपत पर्यंत पूर्ण केल्या जातात हे पाहणं महत्वाचं आहे। देशाचं राजकारण बदलतंय, प्रादेशिक पक्षाचा शिवाजी, त्यामुळे तुम्ही जसं सांगताय तसं एक अस्मितांच्या राजकारणाच्या पलीकडे जाऊन तामिळनाडूच्या जनतेनं जो कौल दिलेला आहे, अर्थात आपल्याला बघावं लागेल कुणाकुणाचं गणित या सत्तेमध्ये स्वतः गुंतलेलं आहे ते। शिवाजी, धन्यवाद या विश्लेषणाबद्दल।